कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे, नात्यातच आहेत म्हणजे ते, त्यामुळे मग त्यांना म्हणजे ग्रुपमध्ये जसे फोटोज वगैरे वाढदिवसाला सेंड करतात ना, तसं त्यांनी बघितला, त्यांना मी आवडली, मग त्यांनी पहिले मला प्रपोज केलं, बट मग मी हो नाही करत होते म्हणून त्यांनी डायरेक्टली फॅमिली प्रपोजल पाठवलं आणि मग एक्सेप्ट। पण न वरून नाशिक वरून न वरून नागपूरला आला? हा, ऍक्च्युली असं होणारच नव्हतं, पण मग ते इतके आवडले की मग मी हो म्हणून दिलं। काय एवढं काय आवडलं? म्हणजे लाईक डाऊन टू अर्थ आहेत, खूप छान आहे आणि एकूण एका गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात फार, आणि मेन म्हणजे ते जरी चिडले असेल तरी पण सॉरी स्वतःच म्हणतात ना ते। आणि मला एक सांगायचं होतं, माझ्या लव्ह मॅरेजच्या मागची एक गोष्ट आहे, ती सांगू मी? ऍक्च्युली ना असं व्हायचं, आधी ते मला मेसेज करायचे 2-3 वर्ष अगोदर, आणि तेव्हा मी म्हणजे आपल्याच धुंदीत, कॉलेज लाईफ असते आपली, तर आपण आपल्यातच मग्न असतो, कशाला कोणाला भाव द्यायचं असं वगैरे। मग मला एक दिवस मी असं, आमचं एक फ्लायओव्हर आहे रस्ता, तिथून येत होती, हे मला एका गॅरेज जवळ उभे दिसले। पण ते तुम्हाला कसे कळले तेच आहेत? अरे मी त्यांना असं नाही, पण एवढी लोक असताना त्या गॅरेज मधला तोच कसा दिसला? मला एकदम ते दिसले, आणि आमचं रिलीजन एक असल्यामुळे मी त्यांना फॅमिली फंक्शन मध्ये 1-2दा बघितलं होतं। मग मला वाटलं, अरे यार यांचं तर गॅरेज आहे, आपल्याला गाडीचं कधीही काम पडते, तर आपण यांच्याशी तर त्यावेळेस मी मग त्यांना म्हटलं हाय। मग ते म्हणत होते की 2 वर्षानंतर तुला आत्ता कसं काय मी आठवलं? मग मी म्हटलं नाही, तुमचं गॅरेज वगैरे मी तुम्हाला तिथे बघितलं। मग ते विचार, माझं कुठलं गॅरेज आहे? मग मला तेव्हा माहित पडलं की हे गॅरेज समोर फक्त उभे होते, त्यांचं ऑफिस होतं। तुमच्या बाबतीत काय होत? माझं लव्ह मॅरेज आहे। कसं? आम्ही नातेवाईकाच्या लग्नात भेटलो। कशाला? लग्न नातेवाईकाचं? तुमचं काय मधल्यामध्ये? आमचा असा ग्रुप होता तिथे, म्हणजे मामे बहिणी, आते बहिणी वगैरे सगळं ते पण होते। त्यांनी माझा नंबर घेतला, तर मी सहज दिला, असंच ओळख। तुम्ही बघत होता म्हणजे त्यांच्याकडे लग्नात? नाही, अरे 100% ते बघत होते, तुम्हाला कसं कळलं? कारण या बघत होत्या। डायरेक्ट नंबर द्यावासा का वाटला तुम्हाला? आता मला वाटलं की ओळख झाली आपली, आता ग्रुप झाला आहे, तर म्हणून असं सहज देऊन दिला। देऊन दिल्यावर काय झालं? त्यांनी मेसेज पाठवला डायरेक्ट की माझ्याशी लग्न करशील का? मग तुम्ही काय म्हणाला? मी नाही। काय? आता म्हणजे तसं मी काही तेवढं खूप ओळखत नव्हती ना त्यांना, म्हणजे असं फक्त तर नाहीच म्हटली, पण ते मागे लागले। मागे लागले म्हणजे? मागे लागले म्हणजे ते म्हणे की नाही, मला तुझ्याशीच करायचं आहे, लग्न करायचंय। हो, तर मग मी नाही म्हणत होते सतत 7 महिन्यांपर्यंत। 7 महिने ते मागेच होते? हो, आणि मग शेवटी मग मी हो म्हटलं, मग मला ते आवडले। का आवडले? आता चांगला स्वभाव म्हणून मग मला आवडले नंतर ते, आणि मग मी होकार दिला। मग त्याच्यानंतर होकार कुठे दिला? त्यांना फोनवर। सगळं फोनवर? लग्न तरी असं केलं का तेही फोनवरच केलं? हो ना भाऊजी, माझं माहेर परतवाडा आणि हे सासर नागपूर, कुठं किती दूर आहे। मग काय फोनवरच केलं? फोनवरच बोल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।